नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण होळी या सणाबद्दल बघितले. आज आपण गुढीपाडव्याबद्दल बघणार आहोत. बघा, हिंदू धर्मामध्ये सणावारांना खूप महत्त्व दिलेले आहे. ज्या घरात सणवार साजरे केले जात नाही ते कुटुंब अधोगतीला जाते. कारण सणवार साजरे केले, आपण जर शास्त्रोक्त पद्धतीने सण साजरे केले तर आपल्याला आयु आरोग्य सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते. गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा आपला पहिला सण असतो. सृष्टीसुद्धा या दिवशी नवीन पालवी धारण करत असते. ज्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात गुढी उभारली गेली पाहिजे. त्यामुळे वर्षभर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत राहते. गुढी ही वेळूच्या काठेवर म्हणजे बांबूवर उभारली गेली पाहिजे. गुढी उभारताना गुढीची पंचोपचार पूजा करून गुढी उभारण्याचा मंत्र म्हणावा. या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा. त्या दिवशी आपण जर देवांना नवीन वस्त्र दिले तर आपल्यालासुद्धा वर्षभर नवीन वस्त्र मिळत राहते. ज्याची शेती आहे त्याने या दिवशी एका व्यक्तीचे पोट भरेल एवढे अन्न घेऊन त्याचा नैवेद्य जाऊन शेताच्या मध्यभागी खड्डे करून पहिले पाणी टाकून हळदी कुंकू वाहून सीता माताला प्रार्थना करायची की माझ्याकडे जे आहे ते तू घे आणि तुझ्याकडे जे आहे ते मला भरभरून दे, अशी विनंती करून केळीचं पान ठेवून त्यावर नैवेद्य ठेवावा. त्याबरोबर शेतीची सुद्धा ओटी भरावी. त्यामुळे सीतामाता आपली अधोगती होऊ देत नाही. आणि गुढीपाडवा हा महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा मराठी नवीन वर्षाचा 3.5 मुहूर्तांपैकी एक सण आहे, जो विजय, समृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक म्हणून मानला जातो. या दिवशी कडुलिंबाची पाने खाणे, नवीन वस्तू खरेदी करणे आणि घरी पिवळी लाल पोटली बांधणे हे महत्त्वाचे तोडगे उपाय मानले जाते. भगवान रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्याच्या आनंदात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार चंद्रसौर हे नवीन वर्ष आहे, जे निसर्गात वसंत ऋतूचे स्वागत करते. पुराणांनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वनिर्मिती केली, म्हणून याला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. कडुलिंबाची पाने खाण्याने चैत्राच्या कडक उन्हाळ्यात आरोग्य चांगले राहते. गुढी उभारताना स्वच्छ बांबूची काठी, पिवळे किंवा केसरी वस्त्र, कडुलिंबाचा पाला, फुलांचा हार, नंतर आपण साखरेची गाठी घेतो ती फुलांचा हार आणि तांब्या वापरून गुढीला सजवायचे. गुढी ही घराच्या उजव्या बाजूला उभारायची आहे. ज्या घरात पिवळ्या पोटलीची सेवा केली जाते त्या घरावर कोणी करणी करू शकत नाही. धंदा, नोकरी, व्यवसायासारखे अरिष्ट निघते. लाल रिबीन नाणे दरवाजावर आत बांधल्याने कुटुंबाचे संरक्षण होते. नैऋत्य दिशेला झेंडा लावल्यामुळे आपल्या कुटुंबाचे संरक्षण होते आणि त्या कुटुंबाची प्रगती होती.